इयत्ता 7वी विषय विज्ञान धडा 16 नैसर्गिक साधन संपत्ती. स्वाध्याय प्रश्न पहिला. खाली दिलेल्या 3 प्रकारांच्या आधारे नैसर्गिक साधन संपत्तीचे वर्णन लिहा. 1. खनिज संपत्ती. 2. वनसंपत्ती. 3. सागर संपत्ती. उत्तर. निसर्गाने निर्माण केलेली संपत्ती म्हणजेच मानवाला दिलेली साधन संपदा. खनिज संपत्ती. खाणकामाद्वारे पृथ्वीच्या भूगर्भातून खनिज काढण्यात येते. सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनम आणि बिस्मथ यासारखे धातू मुक्त स्थितीत भूगर्भात सापडतात. काही खनिजे धातुकांच्या स्वरूपात असतात. धातुकापासून शुद्ध करून काढलेले धातू मानवासाठी खूपच उपयोगी असतात. इतर धातूप्रमाणे हिरा, माणिक, नीलमणी, पाचू, जेड, झिरकॉन यासारखी रत्ने, मौल्यवान सोने, चांदी, प्लॅटिनम हे सारे खनिज संपत्तीचा भाग आहेत. भूगर्भात सैंधव मिठाचे साठेही सापडतात. लोह, मॅग्नीज, बॉक्साईट, तांबे, अभ्रक अशा खनिजाशिवाय तर मानवी व्यवहार अशक्यच आहेत. जीवाश्म इंधने जसे की दगडी कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यामुळे आपल्याला विविध प्रकारे ऊर्जा मिळते आणि आपले दळणवळण, विद्युत निर्मिती हे सारे खनिज संपत्तीवरच अवलंबून आहे. 2. वनसंपत्ती. जंगलांनी वेढलेला भूभाग झपाट्याने कमी होत आहे. खरे पाहिले तर जंगलामुळे आपले हवामान, ऋतुचक्र, पर्जन्यमान, ऑक्सिजनचे मुबलक प्रमाण अशा सारख्या अनेक निसर्गात होणाऱ्या घटनांचे नियंत्रण होते. वनस्पती आपल्याला अनेक उपयुक्त वनस्पती देते. वृक्ष आपल्याला लाकूड देतात. त्यामुळे बांधकाम, शेतीचे अवजारे, फर्निचर अशा आपल्या गरजा पूर्ण होतात. पेपर, रबर, औषधे, तेल, साबण, सौंदर्य प्रसाधने अशी अनेक उत्पादने वनसंपदेमुळे आपल्याला मिळतात. 3. सागर संपत्ती. समुद्रातून प्रथिनयुक्त सागरी अन्न मिळते. निरनिराळ्या प्रकारांचे मासे आणि अन्य जीव ही आपली पोषणाची निकड भागवतात. अनेक प्रकारची खनिजे आणि जीवाश्म इंधने सागर तळाशी सापडतात. खनिज तेलाचा व नैसर्गिक वायूचा साठा मोठ्या प्रमाणावर सागर तळाशी आहे. थोरियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम सल्फेट ही महत्त्वाची खनिजे सागरी जलात सापडतात. सागरी जीवापासून काही औषधे आणि जीवनसत्वयुक्त तेल मिळवले जाते. समुद्राच्या पाण्याला शुद्ध करून त्यापासून पिण्याचे पाणी तयार करता येते. खाण्याचे मीठ देखील समुद्राच्या पाण्यापासून बनवण्यात येते. प्रश्न दुसरा. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. जीवाश्म इंधन म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणते? जीवाश्म हा शब्द जीव बरोबर सजीव सृष्टी, अश्म बरोबर दगड अशा अर्थाचा आहे. पृथ्वीवरील कोट्यावधी वर्षापूर्वी जंगले आणि सजीव नैसर्गिक घडामोडीमुळे जमिनीत गाडली गेली. त्याच्यावर हळूहळू मातीचे थर जमा होत गेले. या अवशेषावरून प्रचंड दाब आणि चहूबाजूंनी पृथ्वीच्या पोटातील उष्णता याचा परिणाम झाला. या गाडल्या गेलेल्या सजीवांचे रूपांतर हळूहळू इंधनात झाले. या इंधनाला जीवाश्म इंधन असे म्हणतात. त्या वनस्पतीच्या अवशेषापासून दगडी कोळसा तयार झाला. तसेच इतर सर्व सजीवापासून खनिज तेल व नैसर्गिक वायू तयार झाले. प्रश्न दुसरा. खनिज तेलापासून कोणकोणते घटक पदार्थ मिळतात त्याची यादी करा. पेट्रोलियम हे हायड्रोकार्बन या प्रकारच्या अनेक संयुगांचे मिश्रण असते. त्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन आणि गंधकाची संयुगे असतात. पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नेफ्ता, वंगण, डांबर हे घटक खनिज तेलापासून मिळतात. जंगलातून आपणास काय काय मिळते? जंगलातील वनस्पतीकडून आपल्याला बांधकामाचे लाकूड, सरपण, औषधे, धागे, कागद, रबर, डिंक, सुगंधी द्रव्य, अर्कयुक्त तेले, विविध फळे, कंदमुळे, कात, रंग अशी अनेक उत्पादने मिळतात. जंगलातून कीटकाच्या साहाय्याने मध व लाख मिळवता येते.
जंगलामुळे हवामान बदल, मृदा धूप प्रदूषण अशा हानिकारक बाबींना आळा घातला जातो. जलसंधारण, जमिनीतील पाण्याची पातळी वाढवणे, पावसाची नियमितता अशी अनेक संरक्षक कामे देखील केली जातात. प्रश्न 4, सागर संपत्तीमध्ये कशा कशाचा समावेश होतो आणि त्याचा आपल्याला काय उपयोग आहे? सागर संपत्तीमध्ये जैविक आणि अजैविक अशा 2 प्रकारच्या संपत्तीचा समावेश होतो. जैविक संपत्तीत शार्क, कॉड, सुरमई, पापलेट, बोंबील असे मासे व कोळंबी, शिंपले, समुद्र काकडी यासारखे सागरी जीव येतात. अजैविक संपत्तीमध्ये महासागराच्या पाण्यात विरघळलेल्या स्थितीतील खनिजे उदाहरण फॉस्फेट, सोडियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, गंधक, आयोडीन, युरेनियम आणि थोरियम इत्यादी सापडतात. युरेनियम आणि थोरियम अणुऊर्जा निर्मितीत वापरले जातात. अनेक प्रकारची रत्ने, शंख, शिपले, मोती सागरातील प्राण्याकडून मिळतात. सागर तळाशी खनिज तेलाचा व नैसर्गिक वायूचा मोठा साठा आहे. त्याचा इंधन म्हणून वापर होतो. उपयोग: सागरातून माशांच्या रूपात प्रथिनयुक्त अन्न मिळते. शंख, शिंपले यांचा औषधी निर्मिती, अलंकार, शोभेच्या वस्तू निर्मितीसाठी वापर करण्यात येतो. समुद्र काकडी या प्राण्यापासून कॅन्सर तसेच ट्यूमर रोखण्यासाठी औषधे तयार करता येते. कोळंबीसारखे जीव निर्यात केले जातात, त्यातूनच बरेच परकीय चलन मिळते. सागरी खनिजे विविध उद्योगात वापरली जातात. मोती, पोळी अशा रत्नांना खूप मागणी असते. सागरातून मीठ उत्पादन केले जाते. खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंचा इंधन म्हणून उपयोग होतो. प्रश्न 5, वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनांचा अपव्यय का टाळावा? संपूर्ण जगात आणि विशेषतः भारतात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. दळणवळण गरजेचे होऊ लागले आहे. मोटारगाड्यांची संख्याही खूप वेगाने वाढत आहे. त्यामुळे इंधनाची मागणी वाढली आहे. मात्र कोट्यावधी वर्षापूर्वी तयार झालेली जीवाश्म इंधनाचे साठे मर्यादित आहेत. शिवाय वाहनामुळे खूप मोठ्या प्रमाणात CO2 निर्माण होऊन प्रदूषण आणि हवामान बदल होतो. आपल्यावर ऊर्जा संकटाची भीती आहे, म्हणून वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनांचा अपव्यय टाळावा. प्रश्न 6, वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य का कमी होत चालले आहे? मानवाच्या लोकसंख्येतील अफाट वाढीमुळे अधिकाधिक जमिनीची आवश्यकता भासते. शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे जंगलतोड झाली आहे. शिवाय आपल्याला ज्या उत्पादनांची गरज असते ती उत्पादने मिळवण्यासाठी आपण जंगलातील जैवविविधता नष्ट करतो. शिकार करण्यामुळे जंगली प्राण्यांची संख्या कमी झाली आहे. मानवी हस्तक्षेपांनी वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य कमी होत चालले आहे. प्रश्न 7, 5 खनिजांची नावे व त्यापासून मिळणारे उपयुक्त पदार्थ लिहा. लोह खनिज, मॅंगनीज, बॉक्साईट, तांबे, अब्रक ही 5 उपयुक्त खनिजे आहेत. लोह खनिज: लोखंडी साहित्य निर्माण करण्यासाठी लोह खनिजाचा वापर होतो. शेतीची अवजारे, रेल्वे, रूळ, अवजड उद्योगधंदे इत्यादी पूर्णपणे लोह खनिजावर अवलंबून असतात. मॅंगनीज: मॅंगनीजची अनेक संयुगे उपयुक्त आहेत. त्याचा वापर औषधे तयार करण्यासाठी तसेच काचेला गुलाबी रंगछटा देण्यासाठी केला जातो. मॅंगनीज विद्युत उपकरणामध्येही वापरले जाते. बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातूक असल्यामुळे त्याच्यापासून ॲल्युमिनियम मिळते. ॲल्युमिनियम हे उत्तम वीजवाहक व उष्णतावाहक असल्याने त्याचा वापर विद्युत तारा बनवण्यासाठी केला जातो. तसेच त्याची घनता कमी असल्यामुळे विमाने, वाहतुकीची साधने यामध्ये त्याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. तांबे: तांबे शीघ्र विद्युतवाहक असल्यामुळे विजेच्या तारा यापासून बनवल्या जातात. रेडिओ, टेलिफोन, वाहने तसेच भांडी व मूर्ती बनवण्यासाठी तांब्याचा वापर केला जातो. अभ्रक: अभ्रकाचा वापर औषधे, रंग, विद्युत यंत्रे व उपकरणे, बेंतारी संदेश यंत्रणा अशा अनेक ठिकाणी करण्यात येतो.
प्रश्न 8वा. धातुकापासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेमधील 2 महत्त्वाचे टप्पे लिहा. धातुकापासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेतील 2 महत्त्वाचे टप्पे म्हणजेच त्याचे निष्कर्षण व शुद्धीकरण हे आहेत. प्रश्न 3रा. नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन संवर्धन करण्याचे उपाय कोणते आहेत? नैसर्गिक साधनसंपत्तीबद्दल सर्वांना जागरूक करणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती संपून जाऊ शकते, त्यामुळे तिच्या वापरावर आपण नियंत्रण ठेवावे. नैसर्गिक समतोल राखण्यासाठी ज्या मार्गांनी साधनसंपदा वाढेल त्याचा अवलंब करावा. उदाहरण, वनीकरणाच्या मोहिमा हाती घेऊन जंगले वाढवणे. पर्यायी ऊर्जा स्रोत वापरावेत. जीवाश्म इंधने संपुष्टात येण्याचे ऊर्जा संकट आहे, त्याला तोंड देण्यासाठी आपण सौर ऊर्जा, पवन ऊर्जा असे पर्याय वापरले पाहिजेत. प्रदूषणाला आळा घालणे. प्रदूषणाने नैसर्गिक साधनसंपदा नष्ट होते. प्रश्न 4. खालील ओघ तक्ता पूर्ण करा. इंधने. जीवाश्म इंधने. स्थायूरूप, द्रवरूप, वायुरूप. स्थायूरूप दगडी कोळसा, पीठ, लिग्नाइट, ब्युटिमिनस, एथ्रोसाइट्स. द्रवरूप खनिज तेल, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नेफ्ता, वंगण आणि डांबर. वायुरूप नैसर्गिक वायू, मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन. प्रश्न 5वा. देशाची आर्थिक स्थिती नैसर्गिक साधनसंपत्तीवर कशी अवलंबून आहे? नैसर्गिक साधनसंपदेवर राष्ट्रीय उत्पन्न अवलंबून असते. आपल्या देशाच्या मातीतून खनिजे आणि जीवाश्म इंधने, नैसर्गिक वायू आदी मिळाले तर त्यातून आपल्या देशाला संपत्ती मिळते. अशी संपदा निर्यात झाल्यास आपल्याला अमूल्य असे परकीय चलन मिळते आणि आपली निर्यात वाढली की देशाची आर्थिक स्थितीही चांगली होते. प्रश्न 6वा. तुमच्या शाळेच्या परिसरात घराशेजारी कोणकोणत्या औषधी वनस्पती लावाल आणि का? कडुलिंब, अश्वगंधा, शतावरी, आवळा, हिरडा, बेहडा, ओवा, बेल, दुर्वा, तुळस, अडुळसा अशी लागवड करता येईल. त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि ही झाडे लावणे सोपे आहे, म्हणूनच त्याच वनस्पती लावू.